नाही, आनंदाची गोष्ट आहे, मागे जे आमचं पॅनल होतं त्या पॅनलला बहुमताने लोकांनी निवडून दिलं आणि मग ज्यांना आम्ही चेअरमन केलं, खतगावकर असतील किंवा वसंतराव असतील, आमच्या पॅनलचेच होते सहकार्य. आम्ही पूर्ण ताकदीने बँक उभी केली आणि त्याच्यामुळे आज बँक NPA कमी झाला, बँक नफ्यामध्ये आली, नेटवर्थ वाढलं. बँकेचे रिझल्ट सांगतायत, मी सांगायची वेळ गरज नाही. साहेब 2008 मध्ये जेव्हा बँक संस्थानिक आली, बंद करण्याची पाळी आली, हो. त्यावेळेस आपण प्रयत्न केला, भाषणातही उल्लेख हो. केला. नेमका काय किस्सा होता? कारण विषय असं श्रेयवाचा विषय नाही आहे. विलासराव की तुमच्या श्रेयवादाचं नाही, श्रेय दोघांचं नाही. असं ऐकून घ्या, विलासरावांनी एक भूमिका घेतली होती बँकेला मदत करायची, विषयच नाही तो, आम्ही मानतोच तो. त्यांनी 1,200 कोटी कर्ज दिलं होतं आणि सगळा मंत्रिमंडळाचा विरोध होता. मी एकच होतो जो बँकेला बंद पडू द्यायची नाही, बँक चालू ठेवली पाहिजे. शेवटी मुख्यमंत्र्यांनी माझं ऐकलं आणि 1,200 कोटी कर्ज दिलं. ते मी आल्यानंतर त्या कर्जाचं रूपांतर अनुदानामध्ये केलं. हा फरक आहे. म्हणजे अनुदान म्हणजे आता कर्ज बँकेला भरत बसावं लागलं असतं, ते आम्ही रूपांतर अनुदानामध्ये केलं.